यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जानेवारी 2026. तर त्याचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे हे आपण जाणून घेऊया. हॉल तिकीट या ठिकाणी क्लिक करायचे. इथे हॉल तिकीट या नावावरती क्लिक केल्यानंतर हॉल तिकीटची विंडो तुम्हाला ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी तुम्ही तुमचा इथे एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचं आहे. एक्झाम इव्हेंट सिलेक्ट केल्यानंतर डिसेंबर 2025 तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. इथे कॅपचा कोड इथे दिलेला आहे D77R. हा टाकल्यानंतर इथे सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड होईल. ज्या विद्यार्थ्यांचे PRN नंबर हे 25ने सुरू होत आहेत अशा विद्यार्थ्यांना हॉल तिकीट काढण्यासाठी खाली स्वतंत्र लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. या ठिकाणी मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर ही नवीन विंडो ओपन होईल. या ठिकाणी PRN नंबर आणि तुमचं बर्थ डेट म्हणजे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करता येईल. इथे मी एक PRN नंबर टाकतो आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकतो आहे. PRN नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर पहिल्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. हॉल तिकीट डाउनलोड हॉल तिकीट असं ऑप्शन येईल. या ठिकाणी तुमचा एक्झाम सीट नंबर तुम्हाला जनरेट झालेला दिसेल. अद्याप हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोडचं ऑप्शन सुरू झालेलं नाही. येत्या 1-2-3 दिवसामध्ये डाउनलोडचं ऑप्शन सुरू होईल म्हणजे तुम्हाला तुमची PDF फाईल डाउनलोड करता येऊ शकते.